तुझी मस्करी केव्हा थांबणार कोणास ठाऊक. पण आपण का थांबलो? आई काय ग? मला पाणी दे ना, खूप तहान लागली आहे. तहान लागली. बरं, 1 मिनिट थांब हं. मी तुझ्यासाठी नारळ पाणी घेऊन येते. डॉगी 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 खेळ ना माझ्या बरोबर प्लीज. माझ्या बरोबर खेळायला कोणी नाही. भुंकू नको माझ्यावर प्लीज. खेळ ना, खेळ ना. अरे मुलीला चक्कर आली बघा. बाजूला वा, बाजूला वा. गर्दी करू नका. गोप्या, पल्स खूप वाढली. ताबडतोब उपचार व्हायला हवेत. आपल्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊया. अरे पण गरुड साहेब. त्यांचं मी बघतो, तू काळजी करू नको. तू चल लवकर. ठीक आहे, चल. मधू, अरे क्या मैडम, कैसी गाड़ी चलाती आप? हे बघा, आर्ग्युमेंट करू नका. आय एम डॉक्टर. आधीच त्याला गाडीत घाला प्लीज. अरे डॉक्टर हुआ तो क्या, कैसा भी गाड़ी चलाने का क्या? कोण? मी कुठे? घाबरू नका. तुम्ही माझ्या घरी आहात. मी डॉक्टर आहे. माझ्या गाडीचा धक्का लागून तुम्हाला अपघात झाला होता. अपघात? हो. मधुरा? मधुरा कुठे आहे? मधुरा? कोण मधुरा? माझी मुलगी. कुठे आहे ती? तुमची मुलगी? पण पण अपघात झाला त्यावेळी तुम्ही एकट्याच होता? नाही नाही, आता मला आठवतंय. तिला कोणीतरी पळून घेऊन जात होतं. मला माझी मुलगी हवी आहे. मला मधुरा हवी आहे. अहो हे बघा प्लीज, तुम्हाला सध्या विश्रांतीची गरज आहे. तुम्ही स्वस्थ पडून राहा बघू. हे बघा, आपण पोलिसात तक्रार करूया. माझी खात्री आहे की तुमची मुलगी नक्की सापडेल. डॉक्टर साहेब, एनी प्रॉब्लेम? तसं पाहिलं तर केस सिरियसच आहे. काय सांगताय का डॉक्टर? आतापर्यंत दिलेल्या औषधाने ती शुद्धीवर यायला हवी होती. तिचं संपूर्ण चेकअप करून घ्यायला पाहिजे, म्हणजे नेमकं कळेल तिला काय झालंय ते. गोप्या, तुला गरुड साहेब बोलत आहेत. मला आलो आम्ही. डॉक्टर, वेळ काढून उपयोग नाही. ताबडतोब या मुलीच्या चेकअपला सुरुवात केली पाहिजे. अगं तू म्हणतेस ते खरं आहे, पण या पेशंटची फी कोण भरणार? गरुड साहेबांचं तत्व तुला माहिती आहे ना? हो, माझं तत्व एकच, नो मनी नो बेड. मग तो म्हातारा श्रीमंत घरातला असू दे, नाही तर मूल झोपडपट्टीतलं. आफ्टर ऑल मनी इज मनी अँड पेशंट इज पेशंट. त्या मुलीला तू या हॉस्पिटलमध्ये का आणलंस? अशा फुटपाथवरच्या मुलांना जर मी इथं ट्रीटमेंट द्यायला लागलो तर हे हॉस्पिटल बंद करून मला इथं धर्मशाळा काढावी लागेल. या मुलीचे पैसे कोण भरणार? हे रिसीट. तिला इथे ऍडमिट करण्यापूर्वीच पैसे भरले होते. गोप्या, शेवटी माझा संशय खरा ठरला. म्हणजे मधुराणीला ब्रेन ट्युमर झालाय. काय? हो, त्यामुळेच तिला सारख्या सारख्या फिट्स येत आहेत. तिला फार जपावं लागेल. डॉक्टर, यावर काही उपाय? तिचं ऑपरेशन करायला हवं, पण आता नाही. योग्य वेळी योग्य ट्रीटमेंट देऊन. पण तोपर्यंत तरी तिचे पालक कोण आहेत हे कळायला हवं. कारण 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 का डॉक्टर? ऑपरेशन सक्सेसफुल होईलच याची गॅरंटी देता येत नाही गोप्या. म्हणजे इट्स अ व्हेरी व्हेरी कॉम्प्लिकेटेड केस. काहीही होऊ शकतं. म्हणूनच ऑपरेशनच्या वेळी तिच्या पालकांनी इथे असणं आवश्यक आहे. कोण असतील तिचे पालक? हो, मधुराची तब्येत दिवसेंदिवस खालावत होती म्हणून
मी तिला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेले होते. तिथे समजलं डॉक्टरांना यायला वेळ आहे, म्हणून मी तिला घेऊन समुद्रावर गेले. आणि हे पहा मी पोलिसांमध्ये तक्रार केलीच आहे. माझी खात्री आहे की ती नक्कीच सापडेल आणि ती सापडल्यावर मी स्वतः तिच्यावर उपचार करीन. हा, पण सध्या तुम्हाला विश्रांतीची गरज आहे. तोपर्यंत काही दिवस तुम्ही इथंच राहायचं. बिलकुल काळजी करायची नाही. ओके? हा, मला माझी काळजी वाटत नाही हो, मला मधुराची काळजी वाटते. तुमचा देवावर विश्वास आहे ना? हा, मग विश्वास ठेवा. ती जिथे कुठे असेल तिथे सुखरूप असेल. हे दूध घे. नाही नाही नाही, मला आईकडे जायचंय. मी सांगते ना चुपचाप दूध पी म्हणून. मी सांगते ना, मी दूध पिणार नाही म्हणून. बघतेस कशी पीत नाही ते. नालायक, रस्त्यावरची पोर आणि ही एवढी मिजाज. हा पेशंट म्हणजे सगळ्यांच्या डोक्याला ताप झालाय. कुणीही लाड करायचे नाही तिचे. हा संबंध शिवाशीला उपाशी ठेवा. बघतेस कशी वटणीवर येत नाही ते. काय झालं मधुराणीला? मॅट्रन रागावल्या. तिला दुसरं काय येतंय? लहान मुलांशी कसं वागावं कळतच नाही तिला. मधुराणी, तुला लवकर बरं व्हायचं ना, मग तुला ऐकलं पाहिजे नाही का? मी नाही ऐकणार, मला नाही बरं व्हायचं. अगं असं काय करतेस मधुराणी? माझं ऐक. मधु, आपल्या जागेवर जा. काही नाही, ही दूध पीत नव्हती म्हणून गात होतो. व्हॉट नॉनसेन्स. आज दूध पित नाही म्हणून गाताय, उद्या जेवत नाही म्हणून नाचाल. माझ्या हॉस्पिटलमध्ये असा थिल्लरपणा चालणार नाही. गोप्या, ज्या कामासाठी तुला ठेवलंय ना तेच कर. गोप्या मामा, ह्यांना असं चिडायला का झालं? अगं असं बोलायचं नाही, ते मोठे डॉक्टर आहेत. म्हणून काय झालं? व्हॉट नॉनसेन्स. माझी नोकरी घालवणार बहुतेक. चल चल. हॅलो डॉक्टर गरुड. कोण डिसिजा? आज अचानक फोन केलास? अरे भाऊ, मी मुद्दाम तुला वॉर्न करायला फोन केला. तू आजचा न्यूजपेपर वाचलायस का? नाही का? पुण्यातल्या एका हॉस्पिटलमध्ये नकली औषधांमुळे खूप गडबड झालेली आहे. या पेपरवाल्यांनी देव टेकन नोट ऑफ इट. सो व्हॉट? खूप उमम करत आहे ते लोक. अरे पण आपल्याला घाबरायचं कारण काय? आणि माझ्या औषधाच्या स्टॉक पर्यंत पोहोचणं कोणालाही शक्य नाही. 2 चाव्या वापरल्याशिवाय ती औषधं कोणाच्याही हाती लागणार नाहीत. यू डोंट वरी. ओके देन, पण लक्ष ठेव जरा. एनिवे थँक्स. बाय. हा तुझा 25 दिवसाचा पगार. तू 2 दिवस रजेवर होती, तो कापून घेतला. ते काय सांगायला हवं? बरं ठीक आहे, इथं सही कर. आणि हो, ती नाईटिंगल जर तुला कुठे दिसली ना तर तिला इथे पगार घ्यायला पाठव. किती वेळ वाट पाहायची तिची? मला काही दुसरी कामं नाहीत. 10 मिनिटात जर ती इथं आली नाही तर ह्या महिन्याचा पगार तिला पुढच्या महिन्यात मिळेल. बरं. चुम्मा चुम्मा दे दे. हाय, हॅलो मिस्टर टायगर, हाऊ आर यू? आम्ही नाही जा. बापरे, बोलतोय काय करतोय बघू. इकडेच येतोय. आता काय करायचं? मी चुकून जेंट्स मध्ये आलो, लेडीज मध्ये जायला पाहिजे होतं. बघू. बापरे, तू हिरवा वाटाणा आज घुसतोय बहुतेक. माझी पॅन्ट, मला पॅन्ट कुठं आणायची आता? पॅन्ट मिळाली. इंगेज जेंट्स मध्ये कमाल आहे. हॅलो. गोप्या, मी तू होतास आत? मी कमाल आहे तुमची हिरवे साहेब. मी आतून बाहेर आलो म्हणजे मीच नव्हतो का आत? पण तू आत म्हणजे तू. तुम्हाला जायचं का आत? जा ना, आपली ओळख आहे. जा बिंदास. घबरा. पगार घ्यायचा असेल तर मॅट्रनकडे जा. तुम्ही घेतलाच पगार? नाही, तुम्ही आठवड्यातच घेतला असा. तुम्हाला मनोरंजनासाठी NH मराठीला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.